साध्या साध्या फाटक्या माणसांचा हा कार्यक्रम आहे। मी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते, एवढ्या नदीमध्ये पूर आला असताना, गावागावामध्ये पाणी शिरलं असताना, लोकांचे घर आणि संसार वाहून गेले असताना देखील तुम्ही एवढ्या उन्हात, एवढ्या अडचणीत, एवढ्या लांब आलात। आलात की नाही बुलढाण्यावरून, आलात की नाही जळगाववरून, आलात की नाही वाशिमवरून, आलात की नाही नाशिकवरून, आलात की नाही नगरवरून, पाथर्डीवरून, केजवरून, आष्टी, पाटोदा, बीड, शिरूर, सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही लोक आलेले आहात। भगवान बाबांना, मुंडे साहेबांनी सिंदखेड राजावरून, बुलढाण्यावरून, देवगाव राजावरून मला आजच्या या परिस्थितीमध्ये एकच बोलायचंय, एकच। माझ्या अत्यंत महत्वाची ही परंपरा, सोन्यासारखे माणसं इथे आले, सोनं लुटण्यासाठी आलेत। एक एक माणूस इथलं, एक एक सोन्याचं नाणं, नाणं खणकणारं नाणं, ते सज्जनासारखे, गरिबासारखे बसलेत, ते माझे शब्द ऐकण्यासाठी बसलेत, ते आहेत गोपीनाथ मुंडेचे आणि पंकजा मुंडेचे बहादूर सैनिक। आणि हे धिंगाणा घालायला आलेले मला काही वाटत नाही। माझ्या घोषणा देऊन तुमच्या विषयीचं माझं मत बदलणार नाही। विरासत में संघर्ष मिला है, विरासत में संघर्ष मिला है तो जिद भी मिली है लड़ने के। चाहे जो भी हो, चाहे जो भी हो, डट कर आगे बढ़ने की। बदलू खुद को मैं क्यों, मैं विचारों की अटल चोटी हूं, मैं गोपीनाथ मुंडे के बेटे हूं। आज या लोकांचे संसार वाहून गेले। या गावामध्ये मी गेले, फाटके लोक बघून, त्यांचं दुःख बघून माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू आले। घरामध्ये सुखाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही। पण एक मी या भागावर बघितलं, या परिस्थितीमध्ये बघितलं की जाती पातीच्या आमच्यासारख्या पुढाऱ्यांनी केलेल्या सगळ्या चाकळ्या, सगळे जोखड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला। दाखवा बरं तुमच्या बाजूच्या माणसाचा हात, पकडा बरं, पकडा बरं, हात वर करा बरं, शेजारच्या माणसाचा हात पकडा बरं, पकडा बरं, सगळे हात वर करा, आपल्या शेजारच्या माणसाचा हात पकडा, पकडा। असा समाज आणि अशी साखळी घडवण्याची आवश्यकता, असा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे। माझ्या या लोकांचं दुःख बघून
शब्दात मांडू शकणार नाही, पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते की या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कारण लोकांचं दुःख हेच तुम्ही वाटोळं केलं पोरांनी. कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही. तुम्हाला शरम नाही. तुम्हाला शरम नाही. तुम्हाला शरम नाही. जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना, कुणाचं वाईट झालं, ती शरम माझ्या नजरेत होती ना, ती तुमच्यात दिसत नाही. आम्हाला माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत. तुम्ही कशासाठी आलाय हे मला कळलंय. जो माझा दसरा भगवान गडाचा होता तो सुद्धा माझ्याहून हिरावून घेतला. आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय तसं वाटायला. कारण इतक्या वर्ष मी इथे भाषण केलं, पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही. तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही. एवढ्या दुःखात, शेतकऱ्यांच्या दुःखात धावून जाताना मी त्यांना वचन देते की तुम्ही सर्वजण काही चिंता करू नका. कारण जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ, जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ, गरीबी में तड़पता परिवार, मैं खून के आंसू रोती हूँ, मैं गोपीनाथ मुंडे के बेटे.